तुम्ही पिंट्याला नीट समजावलेलं नाही. तुम्ही त्या दिवशी सुमीला कसं समजावून सांगितलं तसं पिंट्याला समजावून सांगायला हवं. रमा, ए रमा, अगं काय शुद्धीत आहेस की नाही? किती उशीर? त्या चिंगीचा जीव काकुळतीला लागलाय. तुला शोधायलाच निघालो होतो बघ. अरे मामा, वाड्यावरून निघाल्यानंतर मी मंदिरात गेले होते. आहे का? इथं आमचे जीव टांगणीला लागलेत आणि तुम्ही मंदिरात जाताय. काय ग तू पण? त्या चिंगीला तरी काय सांगू मी? सांग मला. हे बघ, आता तुला मंदिरात जायचं असेल ना तर घरातून लवकर निघ, मंदिरात जा आणि मग कामावर जा. अशी रात्री काम संपून येऊ नकोस उशिरा, कळलं का? वय, माझ्यामुळे तुमच्या जीवाला घोर लागला ना, परत नाही होणार असं. अगं तसं नाही म्हणत आहे, काळजी वाटते ना म्हणून म्हटलं. ठीक, चल. मामा, याला काय झालं? असं का बसलाय? डोकं फिरलंय त्याचं. तू लक्ष देऊ नकोस त्याच्याकडे. चल करा. तू हो पुढं, मी येतेच. ये लवकर. दादा, तुझं चिडणं, तुझं रुसणं, तुझं आम्हाला बोलणं समजा बरोबर आहे बघ. आता आम्हीच तुला सुमेच्या लग्नात बोलवलं नाही म्हटल्यावर तुझा राग आम्हाला सहन करावाच लागणार आहे. पण तुला एक सांगू का दादा, तू ह्या वेळेला जे काही रागवलंस ना ते एकदम वेगळंच होतं बघ. म्हणजे नेहमी चिडचिड करणारा आणि भस्कन अंगावर येणारा पिंट्या दादा बोलत नव्हता. तर लाडक्या बहिणीच्या लग्नात बोलवलं नाही म्हणून दुखावलेला पिंट्या दादा बोलत होता. तुझ्या रागात चिडचिड नाही तर दुःख दिसत होतं. यातून काय लक्षात येतं माहितीये का? तुझं सुमेसाठी असलेलं प्रेम लक्षात येतं. पण खरं सांगायचं झालं तर आपण समद्यांनी मिळून मामा मामींच्या पाया पडले पाहिजे. सुमेने एवढा तमाशा घालून बी त्यांनी धीर सोडला नाही बघ. त्यात अंकुश भाऊंसारख्या माणसाने लग्नात खोडा घातला तरी बी मामा मामी डगमगले नाही. तुझे ते अंकुश भाऊ. काय अंकुश भाऊ नाही, कोणी नाही माझं. त्या माणसानं माझं आतापर्यंतचं आयुष्य माती केलंय ग. भरून त्याच्या गाड्या धुतल्या मी. त्याला घाम येऊ नये म्हणून स्वतःच्या घामाचं पाणी करून त्याला वारा घालत राहिलो. स्वतःचा चेहरा त्याच्या बुटामध्ये दिसेपर्यंत त्याची बुटं चमकवली. त्याच्या शर्टाची इस्त्री मोडू नये म्हणून स्वतःचा पाठीचा कणा मोडेपर्यंत राब 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 राबलो. घरची कामं सोडून त्याची कामं करायचो मी. बापाच्या शब्दापेक्षा त्याच्या शब्दाला जास्त किंमत दिलीये मी. स्वतःच्या आईच्या आणि देवाच्या पाया पडलो नसेल एवढ्या वेळा पाया पडलो मी त्याच्या. त्यानं काय केलं? विश्वासघात. दागाबाजी. नाही रमा, आजच चुकले. मीच नालायक आहे. मीच. अरे थांब, असं काय करतोयस पिंट्या दादा? तुम्ही लोक किती प्रेमानं समजवत होता मला, तर तुमचं ऐकायचं सोडून तुमचा रागराग केला. तुमच्या आकली काढल्या मी. अरे पण दादा, आपल्या हक्काच्या लोकांवर नाही रागवायचं तर मग कोणावर रागवायचं? आणि मी सांगते ना तुला, जे काय होतं ते समजत चांगल्यासाठीच होत असतं बघ. त्यामुळे तू याचा विचार करू नकोस. असा कसा नको विचार करू? रम्या, आता पुढं काय करायचं ना हेच कळत नाहीये मला. आई बाबा गेले ना तेव्हा मला बी असंच वाटायचं. खूप एकटं एकटं वाटायचं. आणि मग तुमच्या सगळ्यांच्या साथीनं मी नव्या आयुष्याची सुरुवात केली. आता तू बी हे समज विसर आणि तुझ्या नव्या आयुष्याची सुरुवात कर. देवाला बी हेच हवंय.
आपण एकत्र होत तर हीच आपली ताकद आहे बघ. चल आता डोळे पुस बघू. आणि आज चला. चल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय झालं? नाही, मला वाटलं मागच्या वेळेसारखं डोक्यावर चाफ्याचं फूल आहे की काय. मग चेहऱ्यावर काय लागलं आहे का? मग का हसताय जी तुम्ही? मी हसत नाहीये. मग तुमच्या चेहऱ्यावरचा फ्रेशनेस आणि आनंद बघून मला बरं वाटतं. बस, बाकी काय नाही. अशाच फ्रेश राहा, आनंदी राहा. हं? काय खुशीत दिसते आज अगदी. अगं खुशीत असं नाही ग, हा. कसं डोक्यावरचं ओझं जरा कमी झालं. आता हम्म. कसं मोकळं मोकळं वाटतंय. आणि तू खुशीत नाही हो, तू किती हसतेस. आहे की मी पण खुशीतच आहे. मग कसं आता लग्न तर सुरळीत पार पडलं. होय. पोरीने आता संसार नीटनेटका करावा एवढीच इच्छा आहे बघ. हम्म. तुम्ही ए सुमे, सासरी काय केलंस तू? हो तेच करायचं होतं तिला. तुमच्या लक्षात नाही आलं का? लग्नामध्ये स्वतःच्या लग्नात कशी गप्प गप्प होती ती. काय ग सुमी, तू स्वतःहून निघून आलेली आहेस का त्याने तुला घराच्या बाहेर काढला असं काही तू वागली आहेस? पाहिलं का, माझोडी नजर अजून तशीच आहे. काय करावं या पोरीचं म्हणून मला काही कळना झालेलं आहे. हेच हेच बघायचं फक्त बाकी राहिलं होतं आमचं. एक मिनिट गप्प बसा जरा. काय बडबड लावली हो? हा, तुम्ही जो विचार करतात ना तसं काही बी झालेलं नाहीये. मी काय पळून बिळून आलेलं नाहीये. मग मग लग्न लावून मोकळे झालात तुम्ही. म्हणजे आता लग्नानंतर मांडव परतनीची पद्धत असती हे पण विसरलात का तुम्ही? हा, ही परंपरा विसरून गेले का? पोरीचं लग्न झालं, ती सासरी गेली, तिला काय हवं काय नको एवढं पण विचारायची पद्धत नाहीये. लग्न झालं म्हणजे सगळं झालं असं वाटलं तुम्हाला? नाही, तुम्हाला काय मला घराबाहेरच काढायचं होतं नाही का? अगं सुमे, मला घ्यायला तर यायचं होतं ना कोणी. अगं मी येणारच होतो, पण बरं जावं बापू कुठं आहे ते नाही आले ते. मला नाही माहितीये तो कुठे. अरे त्याला यायचं तर येईल. म्हणजे तू एकटीच झालीस? अगं जावई बापूंना सांगितलंस तरी का? ते काही एक महत्वाचं नाहीये, ते सोडा. मला ही बॅग भरून न्यायची. भरून यायचे म्हणजे? मला एक धड साडी नाहीये तिथे नेसायला, म्हणून साड्या घ्यायला आले इकडे. अगं पण जाताना घेऊन गेलेस ना तू सगळ्या साड्या. काय किती घेऊन गेले? एक तर साडी अंगावर नेसायला, दुसरं काय माझ्या नंदेकडे ढीगभर साड्या आहेत आणि मी काय उकरू माझ्या पिशवीतून? मला ते काही माहित नाही. मला साड्या नवीन पाहिजे म्हणजे पाहिजे आणि एक स्मार्टफोन पण पाहिजे. तुम्ही येडी झालीस का तू? अगं एवढं केलंय ते सगळं काही कमी झालंय का? एवढं केलं काय केलं ग? अगं असं बोलताना जीभ कशी झडत नाही बाई तुझी. तुझ्या लग्नात एवढा सगळा खर्च केला, आता तुझ्या मजा पूर्वाला आणखीन पैसे कुठनं आणायचे आम्ही? का आता आम्हाला विकू? लग्न लावायची घाई कोणाला होती? तुम्हालाच ना. मग आता ही बॅग भरल्याशिवाय मी इथून जाणार नाही.
माझीच नाटणं मलाच लागली. लय मोकळं मोकळं वाटत होतं, खुशीत होतो मी. लग्नानंतरची आवराआवर झाली की नाही? वय झाली. फक्त आता आमच्या सुमीने समज नीट निभावं म्हणजे मिळवलं. सरला मावशी खुश आहे ना आता? मामी तर लई खुश आहे. पर मंजू, आई बाबा लग्न करून देतात ग, पर पोरीचं लग्न आई बाबाचं काय काय हिरावून येतं ना, हे आता समजतंय मला. का ग? अगं लाडाची लेक तर जातेच, पर पैशापरी पैसा पण जातोय बघ. आणि त्यात आमच्या सुमीचं लग्न किती तडकाफडकी ठरलं तुला बी ठाऊकच आहे की. त्यात मामा मामींची आणि पैशाची लई ओढाताण झाली बघ. जेवढे पैसे होते जवळ तेवढे समजे संपले. रोजच्या खर्चाच्या मारामारीवर आले बघ सगळं. खरंय ग, पैशाच्या अडचणीचं मामी मनावर घेते बघ, आणि तोच विचार करून आजारी पडते. रमा, रमा हे बघ, आत्ताच एक ब्रेसलेट बुक केलंय, कसं आहे सांग? लई भारी आहे हो, आणि तुमच्या हातावर तर लईच भारी दिसेल. बघू. हा, लई सुंदर आहे. पण लई महाग असेल ना? अगं म्हणजे काय असणारच, सोन्याचं आहे. काय? मस्तच आहे. ताईसाहेब, हे जेव्हा बी येईल ना तेव्हा मला घालून दाखवाल. अगं सगळ्यात आधी मी तुलाच दाखवीन, पण मस्त आहे ना? होय, एक नंबर आहे. अगदी तुमच्यासाठीच बनवलंय असं वाटतंय. थँक्यू. येते. रमे, बघितलं का? आत्ताच तू म्हणत होती रोज खर्चाची मारामारी, आणि तर सोन्याच्या वस्तू पापड विकत घ्याव्या तशा घेतात. अगं आपल्याकडे महिन्याला 2दा शिरा झाला तरी उधारी होते की काय असं वाटायला लागतं. आणि तर ज्या वस्तूवर बोट ठेव ती वस्तू घरात हजर. मंजू, अगं आपल्यापेक्षा ज्यांच्याकडे कमी पैसे आहेत, ज्यांच्याकडे आपल्यासारखं काम नाही, ते बी आपल्याकडे बघून असंच म्हणत असतील बघ. यांच्याकडे राहायला चांगलं घर आहे, पावसा पाण्याची यांना चिंता नाही. नाहीतर आम्ही बघा मंदिराच्या ओट्यावर, धर्मशाळेत एखाद्या छपराखाली दिवस काढतोय. जो तो आपल्या कष्टाचंच खात असतो ग मंजू, आणि आपल्या आईपतीप्रमाणेच जगत असतो. त्यामुळं त्याच्याकडे जास्त पैसे आहेत आणि माझ्याकडे कमी, असा विचार करत राहिलो ना तर फक्त वाईट वाटेल बघ. आलं का ध्यानात? वय, चला मग आता कामाला लागा. प्रताप दादा, तुम्ही? अरे बापरे, मी पुस्तक वाचण्यात इतकं मग्न झालो की मला कळलंच नाही कोण आलंय ते. पण तुम्ही पुस्तक खेचून तंद्री तोडली आहे माझी. बघत होतो कुठलं पुस्तक वाचतोयस ते. व्हॉट अ जोक. माझ्या ज्याने कंट्रोलच नाही झालं पुस्तक वाचणं. आता तुम्हीच सगळ्यांना पुस्तक वाचायला लावताय आणि मी तुम्हाला काय सांगतोय. म्हणजे म्हणजे तुम्हीच तुमच्या लोकांना सांगता ना पुस्तकं वाचायला. जरा आम्हाला पण सांगा की. आम्हाला पण खूप आग आहे वाचायची. तुला काय सुचवायचंय ना ते जरा स्पष्ट सांग. म्हणजे मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही जी इतरांना मदत करता, त्यांना पुस्तकं वाचायला वगैरे जे देतात, जरा आम्हालाही देत जा ना. आमची जरा प्रगती होईल, हो की नाही? देतो ना, पुस्तक देतो आणि तुला धडा सुद्धा शिकवतो.
एक दिवस असा धडा शिकवीन ना की तुला कुठलंच पुस्तक वाचायची गरज नाही लागणार. हरिभाऊ, काय ही यादी होती माझ्याकडं. मग असू दे, म्या काय करू? हरिभाऊ, तेवढं सामान आणून द्या फक्त. बाकी माझं काहीच म्हणणं नाही. तू ऑर्डरी सोडायच्या आणि म्या ते काम करायचं. मला काम सांगते ती. ज्याला गरज आहे ना तो आणल. म्हणजे नक्की कोण आणणार आहे हरी? ज्याला गरज आहे तो जाऊन सामान आणणार. म्हणजे नक्की कोण सामान आणणार आहे हरी? म्याच जाणार. हे असं रमाला बोलायची तुला काहीही गरज नव्हती. त्यामुळे आता कुठलंही काम करायच्या आधी रमाची माफी माग. माझी चूक झाली, मला माफ. अहो हरिभाऊ, अहो ठीक आहे, तुम्ही वयाने मोठे आहात माझ्यापेक्षा. नका तुम्ही असं काय बी बोलू. चल रमे, निघायचं. अगं दूध ठेवलं तापायला, ते उतरवून येते म्या. बर, मग म्या जाते. वय जा, सावकाश जाशील. वय. अरे देवा. रिलॅक्स रिलॅक्स, मीच आहे, डोंट वरी. अहो तुम्ही अचानक आले ना, त्यामुळे असं झालं बघा. हो डोंट वरी. आधी आपण मेणबत्ती शोधूया. सॉरी, लागलं नाही ना? शोधा. ही बघा, सापडली मेणबत्ती. आली नाही. मी आले. बर. छोटे मालक, मी येते आता. आणि पुन्हा लाईट गेलं ना तर या मेणबत्त्या आहेत. बर, या तू. अहो पण मेणबत्त्या घेऊन गेलात तुम्ही. अहो रमा, अहो तुम्ही गेल्यावर लाईट गेली तर मला मेणबत्त्या नाही लावता येणार. का?
सॉरी सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं बघा. इट्स ओके. ठीक आहे. झालं ना नीट? बाय. येते. गुड नाईट. गुड नाईट.